मग ते आलू पुसून घ्यायचे, पाण्याने धुवून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे. असं घोलाचं हे आवाज तळतळ येऊन राहिला आहे. आता बघू शकता तुम्ही, बघा कसा करू आला, तडतड 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 तडतड. मग टाका त्याच्यात जिरं थोडंसं, बघा जिरं टाकायचं, बघा. मग झालं तर मग टाकायचं त्याच्यात आलू. हे आपण आलू टाकून राहिलो ना, हे आलू टाकायचे त्याच्यात, चांगलं धुवून टाकायचे बरं, नाही तर टाकान तसेच. हां, ते आलू टाकायचे. परतून घ्यायचं. मग आलू टाकल्यावर असं परतून घेतलं, बघा तुम्ही असं परतून घ्यायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं. परतून झाल्यावर मस्त 5-10 सेकंद शिजू द्यायचं मस्त. मग ते आपण जे कांद्याचं केलेलं आहे ना, कांद्याचं म्हणतो याचं शेंगदाण्याचं मिश्रण काढलेलं आहे ना, त्याच्यात ओताचं. मग चांगलं मिक्स करायचं, असं परतून चांगलं असं मिक्स करायचं पूर्णच्या पूर्ण. सांगून द्या, डबल सांगणार नाही. पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 10 खेपा तेच सांगणार. हां, मग काय करायचं, मग हा साबुदाणा जो आपण भिजवलेला होता, हा साबुदाणा मिक्स करायचा त्याच्यात. दिसून राहिला तुम्हाला, हा मिक्स करायचा पूर्णच्या पूर्ण. मिक्स झालं तर आता हा टाकून आलो, आता घोला लागते असं. आता घोलाचं मिक्स करायचं पूर्णच्या पूर्ण, म्हणजे सगळं याच्यात मिक्स झालं पाहिजे. असं पूर्ण मिक्स करायचं. मग त्याच्यावर टाकायचं आपल्याला. मग तुम्हाला माहिती आहे ना काय टाकायचं त्याच्यावर, शेंगदाण्याचा बुद्धा, म्हणजे त्यात मिक्स होऊन जाते. अगोदर हे परतून घेऊया आपण. मस्त खमंग वाचून राहिला. वाचून झाला का तुम्हाला? नसेल हे तर कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. समजलं काय? आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, नाही टाकात बसान बम. चवीनुसार मीठ टाकायचं. हा, मीठ टाकल्यावर पूर्ण घोलून घ्यायचं असं. घोलून टाकल्यावर गॅस धीमी आचवर घ्यायचा, नाही तर चतुर्ध्यान बम. आणि ते गॅस महाग आहे. हां, कमी आचवर करायचं सगळं, नाही चुलीवरही करू शकता. मग टाकायचं त्याच्यावर कांद्याचा मुंतेचा शेंगदाण्याचा बुगदा जो आपण केला होता मिक्सरमध्ये बारीक. हां, तो हा मस्त परतून घ्यायचा, पुरोच्या पुरो मिक्स करायचं. हा, पुरा मिक्स करायचा, बघा असा पुरा मिक्स करायचा. झाली मग आपली साबुदाण्याची खिचडी. 5 मिनटं आणि 2 मिनटं शिजू द्यायची जराशी. झाली मग फराळाची. असा असते फराळाचा साबुदाणा. समजलं काय? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिला ना मग कसं आहे, असं बनव जा फराळासाठी. समजलं काय? हे बनवणं चालू आहे.